दित्यासारखं तुमच्या मुलांना पण जर खेकडा खायला खूप आवडत असेल आणि तुम्हाला बनवायला मात्र टेन्शन येत असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा, तुमचं टेन्शन सॉल्व्ह होणार आहे. खेकडा बऱ्याचदा तोडताना चावतो किंवा आपल्याला भीती वाटते. त्यासाठी काय करायचं, खेकड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं तोडण्याआधी, म्हणजे ते थोडेसे नम होतात आणि आपल्याला तोडायला खूप इझी पडतं, ते आपल्याला चावत नाहीत. सो भीती न वाटता आपण ते आरामात तोडू शकतो. सो असे सगळे साफ करून घ्यायचे खेकडे, सगळे त्याचे नांगे काढायचे, त्याचं पोट आणि जी काही घाण असते ती साफ करून घ्यायची. माझं आतून फोडून हे जे तुम्हाला पिवळ्या कलरचं दिसतंय ना, याला खेकड्याची चरबी म्हणतात किंवा खेकड्याचा मेंदू म्हणतात काही लोक. सो असं वेगळ्या डिशमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण खेकडा वेगळ्या वेगळ्या पार्ट्समध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. घाण असते ती टाकून द्यायची. खेकड्याचे जे मोठे नांगे आहेत ते रश्श्यात टाकायचे आहेत फोडून खाण्यासाठी, आणि हे छोटे नांगे याच्यामध्ये पण खूप मांस असतं, पण आपल्याला ते तोंडाने फोडून खाताना येऊ शकत नाही. म्हणून मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे की ते मिक्सरला असे फिरवून घ्यायचे, त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग ते गाळून घ्यायचे. ह्याच्याने रश्श्याला खूप छान टेस्ट येते आणि काही वेस्टही होत नाही. 1 वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं खरपूस भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण, थोडी हळद, आपले आवडीचे मसाले, मीठ, कोथिंबीर, कांदा आणि ते जे आपण चरबी बाजूला काढून ठेवली होती ती थोडीशी ॲड करायची आणि ते छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा. हे पीठ भिजवताना मात्र आपण जे छोट्या नांग्यांचं सार काढलेलं आहे त्याचा यूज करायचा, म्हणजे त्याला अजून छान टेस्ट येते. आणि असं कवटीमध्ये भरून त्या बाजूला ठेवून द्यायच्या. एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं, त्यात हिंग, लसूण, कांदा, टोमॅटो असं सगळं खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले टाकायचे. आम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला असं सगळं ॲड केले. त्यानंतर त्याच्यामध्ये वाटण ॲड केलं आहे कांदा खोबऱ्याचं. ते थोडंसं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे पेंदे बोलतात, जो आतला भाग असतो खेकड्याचा, तो ॲड केला आहे आणि मोठे नांगे ॲड करून पाणी टाकून थोडंसं उकळवून घेतलं. त्यानंतर जो आपण छोट्या नांग्यांचं पाणी काढून घेतलं होतं ते ॲड करायचं आणि उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर कवटीमध्ये ते बेसन भरून छान उकळी येऊन द्यायचे आणि तुमचा कोकणी स्टाईल झणझणीत खेकड्याचा रस्सा तयार.